महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विरोधकांनी ही योजना निवडणूक जिंकण्यासाठीचा एक डाव असल्याची टीका केली होती. मात्र महिलांनी महायुतीवर विश्वास दाखवत त्यांना प्रचंड मतं दिली. या योजनेमुळे महिलांना आर्थिक मदतीचा आधार मिळाला, जो त्यांच्या दैनंदिन जीवनाला स्थैर्य देत आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेलं हे पाऊल महायुती सरकारसाठी मोठ्या यशाचं ठरलं आहे. आता निवडणूक तर झाली आणि सरकारसुद्धा आलं, मग आता महिलांना डिसेंबरचा हप्ता म्हणजे लाडक्या बहिणीचा हप्ता कधी मिळणार? हा हप्ता वाढण्यात येणार आहे का? याबद्दल सर्वच महिलांमध्ये उत्सुकता वाढीस लागलेली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचारादरम्यान स्पष्ट केलं होतं की डिसेंबर महिन्याचा हप्ता निवडणूक निकाल लागल्यानंतर महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. सध्या मिळणाऱ्या 1,500 हप्त्याच्या रकमेऐवजी हा हप्ता वाढवून 2,100 करण्याची घोषणा देखील करण्यात आली होती. महिलांच्या जीवनाला आर्थिक पाठबळ देणं ही आमची जबाबदारी आहे, असं शिंदे म्हणाले होते. लाडकी बहीण योजना ही फक्त हप्त्यापुरतीच मर्यादित नाही, तर यासोबत अनेक महत्त्वाच्या घोषणाही प्रचारादरम्यान करण्यात आल्या होत्या. या घोषणांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी व सक्षमीकरणासाठी पुढील उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. येत्या वर्षभरात 25,000 महिलांची पोलीस दलात भरती करण्यात येणार आहे. तसेच महिलांसाठी कमी व्याजदर कर्ज योजना व मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, महिलांना लघु उद्योगासाठी आर्थिक मदत व प्रशिक्षण दिलं जाणार आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळण्यास मदत होईल. लाडकी बहीण योजनेत हप्तावाढीबाबत दिलेल्या वचनानुसार महिलांना पुढील 5 वर्षात आता दरमहा 2,100 रुपयाचा हप्ता मिळण्याची 100% खात्रीशीर बातमी आहे. मित्रांनो, हा हप्ता नियमित मिळण्याची प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे व याचा काम आता सुलभ करण्यात येणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. हा हप्ता डिसेंबरच्या 15 आठवड्यात म्हणजे 15 दिवसाच्या आत मिळेल. डिसेंबरमधील पहिले 2 आठवड्याच्या आत हा हप्ता मिळण्याची 100% खात्री आहे. या चॅनलवर आपल्याला 100% प्रमाणे खात्रीशीर बातमी अपडेट मिळत राहील. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.